नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहोरकर। व्हिडिओचा विषय आहे महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्येनंतर महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेचा आणि याच भूमिकेमुळे आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद धोक्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये फलटण येथे झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। या प्रकरणी भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव जोडले जात आहे। यातच आता महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा अनेक राजकीय नेत्यांनी आणि कुटुंबाने केला आहे। या सर्व प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची असताना याच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरही टीका केली जात आहे। रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मृत महिलेच्या चरित्राचे हनन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी डॉक्टर महिलेच्या गावातील काही तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, तर बीडमध्ये देखील काही तरुण रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणामध्ये SIT दाखल करण्यात यावी यासाठी टावरवर चढून आंदोलन केलं। हे सर्व सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला आणि त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांचे पद धोक्यात आले आहे। कारण पत्रकार परिषदेमध्ये रुपाली चाकणकर यांनी या महिला डॉक्टरबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते अजित पवार यांनाही पटलेलं नाही। त्यामुळे आता अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार यांनी मृत डॉक्टरांच्या वडिलांचं फोनवरून बोलणं झालं असून याच संवादादरम्यान डॉक्टरांच्या वडिलांनी आम्हाला न्याय द्या, त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जे वक्तव्य केलं आहे ते आम्हाला पटलेलं नाही अशी तक्रार अजित पवार यांच्याकडे केली आहे। आणि यावरच अजित पवार यांनी मृत डॉक्टर महिलांच्या वडिलांशी बोलताना सांगितलं की रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही वक्तव्य केलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाहीत। त्यामुळे आता अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अजित पवार रुपाली चाकणकर यांच्या पदाबद्दल नेमकी काय भूमिका घेतात आणि त्यांच्यावर काय कारवाई करतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।